नमस्कार, मी विनोद घाडगे। आज आपण बोलणार आहोत नुकत्याच रिलीज झालेल्या झिम्मा 2 या सिनेमाबद्दल। अगदी काही दिवसांपूर्वीच मी एक वाक्य वाचलं होतं जे मला खूप आवडलं होतं। ते वाक्य असं होतं की एकांतात प्रश्न पडतात आणि प्रवासात उत्तरं सापडतात। मला वाटतं त्या उत्तरं सापडण्याची गोष्ट म्हणजेच झिम्मा 2 हा सिनेमा। सहजता ही या सिनेमाची सर्वात जमेची बाजू आहे। जे काही दिसतं, जे काही घडतं ते अगदी सहज। आम्ही काहीतरी सांगतो आहोत असा आव अजिबात न आणता तरीही खूप काही सांगून जाणारी ही गोष्ट आपल्या प्रत्येकानेच अनुभवायला हवी। एखादा सिनेमा सुपरहिट ठरला म्हणजे त्याच्या यशाचा फॉर्म्युला सेट झाला असं अजिबात म्हणता येत नाही। किंबहुना तो प्रयोग पुन्हा करायला जातो तेव्हा त्यात अपयशाची शक्यता जास्त असते। झिम्मा 2च्या बाबतीत तो धोका नक्कीच होता, पण हेमंत ढोमे त्याला पुरून उरलाय। सिनेमाच्या पहिल्या फ्रेम पासून ते एंड स्क्रोल पर्यंत प्रेक्षकांना एक छान सुखद अनुभव देण्यात तो यशस्वी झालाय। अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर फील गुड जॉनरचा हा सिनेमा आहे। अर्थात हे गुड फिलिंग वरवरचं नाहीये, समजून उमजून तावून सुलाखून आलेलं शहाणपण आहे। प्रश्न आहेत, समस्या आहेत, एकटेपणा आहे, आजारपण आहे, न दिसणारं भविष्यही आहे। प्रत्येक पात्र काही ना काही संघर्ष करतच आहे, पण जेव्हा प्रत्येक जण व्यक्त होतो, आपलं साचलेपण रित करतो, तेव्हा घडणारी जादू हा सिनेमा आपल्या समोर मांडतो। आपल्याला एखादी गोष्ट आवडत नसते आणि त्यामागे आपापली काही ना काहीतरी कारणं असतात, आणि जेव्हा कोणीतरी आपल्यासोबत नेमकी तीच गोष्ट करतं तेव्हा आपण प्रचंड चिडतो। त्या चिडण्यामागचं कारण आपल्याला माहिती असतं, समोरचा मात्र अनभिज्ञ असतो आणि नेमकं हेच आपण विसरतो। हे त्याला कुठे माहिती होतं? असं एका सीनमध्ये क्षिती जेव्हा बोलते तेव्हा आपणही विचारात पडतो। अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या अगदी सहजपणे या सिनेमात येतात। मुळात लिखाणाच्या पातळीवर हा सिनेमा खूप सशक्तपणे लिहिला गेलाय, खास करून पटकथा आणि संवाद। कथेला कसलीच चौकट नसताना आणि 7 जणींची परदेशातील सहल असा प्रचंड मोठा कॅनव्हास असतानाही सिनेमा नेमका झालाय। इरावती कर्णिक आणि हेमंत ढोमे यांचं लिखाणासाठी कौतुक करायलाच हवं। अर्थात एका उत्तम गोष्टीला कॅमेऱ्यासमोर तितक्याच उत्तमपणे सादर करणारी यातली कलाकारांची टीम कमाल आहे। सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू आणि या सगळ्या बायकांच्या गारड्यात अडकलेला सिद्धार्थ चांदेकर, या साऱ्यांचीच अफलातून कामं आहेत। ह्या साऱ्यांनीच अफलातून कामं केली आहेत। मुळात भूमिका कलाकारांकडे पाहूनच लिहिल्यामुळे ती सहजता दिसते। निर्मिती सावंत आणि रिंकूची केमिस्ट्री भाव खाऊन जाते। त्या दोघींची केमिस्ट्री खरंच खूप छान झाली आहे। ती पाहत राहावं असं वाटतं, कारण जे हसरे खेळकर क्षण येतात सिनेमामध्ये त्यातला मोठा वाटा या दोघींचा आहे। सत्यजित शोभा श्रीरामची सिनेमॅटोग्राफी कथेला पूरक आहे। परदेशातलं निसर्ग सौंदर्य दाखवण्याच्या प्रेमात तो पडलेला नाहीये। फैसल महाडिकने केलेलं संकलन गोष्टीतला प्रत्येक पदर आपल्यापर्यंत तितक्याच सहजतेनं पोहोचवतं। सगळ्या भावना आपल्यापर्यंत पोहोचतात। जो नेमकेपणा या सिनेमाचा आत्मा आहे तो देण्यात संकलन आणि पटकथेचा मोठा वाटा आहे। अशा सगळ्या उत्तम गोष्टी असताना खटकणारं खरं तर फार काही उरत नाही। म्हणजे मला फार काही खटकलं नाही। अगदी सांगायचंच झालं त्यातूनही तर उत्तरार्धात सिनेमा काहीसा रेंगाळल्यासारखा वाटतो। काही सीन्स रिपीट होत आहेत की काय असं आपल्याला वाटायला लागतं, पण ते तेवढ्यापुरतंच। शेवटी एवढंच सांगेन, नात्यांची, भावनांची, प्रश्नांची आणि त्यासोबत उत्तरांची ही सहल पाहताना तुम्हाला तुमचं प्रतिबिंब नक्की दिसेल। तुमचे प्रश्नही कळतील आणि उत्तरही मिळतील। जाता जाता आणखी एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की हा सिनेमा पाहताना तुमच्या चेहऱ्यावरचं गोड हसू कायम राहील। या फील गुड सिनेमाला मी देतोय 3.5 स्टार्स। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।